बिबट्यांच्या हल्ल्यांनी हैराण झालेल्या पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, कारण 1-2 नव्हे तर तब्बल 10 बिबटे गुजरातला रवाना करण्यात आलेत। विशेष म्हणजे हे सर्व बिबटे अंबानींच्या वंतारा या प्राणी संग्रहालयामध्ये पाठवण्यात आलेत। पुणेकर बिबटे गुजराती कसे झाले त्यावरचा हा एक रिपोर्ट पाहूया। जुन्नरचे 10 बिबटे गुजरातला। महाराष्ट्रातील बिबटे अंबानींच्या वनतारात। हल्ल्यांनी त्रस्त जुन्नरकरांना दिलासा। गेल्या अनेक दिवसांपासून पुणे जिल्ह्यात आणि विशेषतः जुन्नर वनक्षेत्रात बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय। नागरी वस्तीत बिबट्यांचे हल्लेही वाढले होते। या बिबट्यांना वनविभागाने जेरबंद केलं। अखेर जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले 10 बिबटे जामनगर गुजरात येथील निवारा केंद्रात पाठवण्यात आले। जगातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगर मधील अंबानींच्या वनतारा प्राणी संग्रहालयात 4 मादी आणि 6 नर असे एकूण 10 बिबटे स्थलांतरित करण्यात आले। केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने मान्यता दिल्यानंतर हे बिबटे 3 महाकाय वातानुकूलित ॲम्ब्युलन्स मधून नेण्यात आले। हे बिबटे स्थानांतरित करण्यासाठी काल 3 वातानुकूलित ॲम्ब्युलन्स मध्ये चढवले आणि ते बिबटे पाठवण्यात आले। आज ते त्या ठिकाणी पोहोचतील। यामुळे निश्चितच या परिसरातील जनतेला दिलासा मिळाला असेल अशी वन विभागाला अपेक्षा आहे। जुन्नर परिसरात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे, त्यामुळे हे बिबटे थेट गावं आणि वाड्यांमध्ये वावरतात। या परिसरात बिबट्यांनी शेळ्या मेंढ्यांना उचलून नेलं। लोकांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती, त्यामुळे जनता त्रस्त झाली। आता हे 10 बिबटे गुजरातला हलवल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।